रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। खासदार संजय काका पाटील आणि त्यांच्या दिलदार शत्रूने सांगलीत नुरा कुस्ती करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा प्रयत्न असफल झालाय। त्यांना पराभव समोर दिसू लागल्याने ते वैफल्यग्रस्त झाले असल्याचा पलटवार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलाय। तर आमदार विश्वजित कदम हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांच्याकडून तुम्ही मदतीची अपेक्षा का करता? ते माझे दिलदार मित्रच आहेत, त्यामुळे धमक्या देणे सोडावे। मी व जनता आमदार कदम यांच्यासोबतच असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले। खासदार संजय काका पाटील यांनी कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असा आरोप करत ज्यांनी रंग दाखवले त्यांचा विधानसभेला बेरंग करू असा इशारा दिला होता। यावर बोलताना विशाल पाटील म्हणाले, मावळते खासदार संजय काका पाटील हे वैफल्यग्रस्त झालेत। त्यांनी सांगलीमध्ये नुरा कुस्ती करण्यासाठी दिलदार शत्रूला घेऊन षडयंत्र रचले होते। दादा घराणे संपवण्याचा त्यांचा डाव होता, मात्र आता त्यांना धक्का बसलाय। ते म्हणाले, महाविकास आघाडीतील एका नेत्याने मदत केली म्हणून दुसरा नेता देखील मदत करेल अशी अपेक्षा त्यांना होती, मात्र त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्याकडून का अपेक्षा ठेवावी? आमदार विश्वजित कदम हे राज्याचे नेते असून भावी मुख्यमंत्री आहेत। भाजपाचा पराभव करण्यासाठी ते एकनिष्ठ आहेत। पुणे येथे केलेल्या वक्तव्याचा काही संबंध नसताना वैफल्यग्रस्त झाल्याने संजय काका पाटील यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे। जिल्ह्यातून तुमचे आणि दिलदार शत्रूचे राजकारणात आता हद्दपार होणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। सांगली शहरासह जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सुमारे 1.5 तास धुवाधार पावसाने बॅटिंग केली आहे। मिरज, तासगाव, वाटपाडी, पलूस, वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसाची संततधार असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। जोरदार वाऱ्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला होता। हवामान खात्याने 4 दिवसांपूर्वीच आठवडाभर जिल्ह्यात पावसाचा मुक्काम असल्याचा अंदाज वर्तवला होता। सकाळपासून उकाडा आणि सायंकाळी पाऊस असं दृश्य पाहायला मिळाले। जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाने हजेरी लावली। वाळवा, पलूस, मिरज तसेच तासगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। आटपाडी तालुक्यातही रिमझिम पावसाने हजेरी लावली। वाळवा आणि मिरज तालुक्यातील काही ठिकाणी शाळूच्या मळणीवर परिणाम झाल्याचं दिसून आलंय। जोराचा वारा वाहत असल्याने संभाव्य धोका आणि नुकसान टाळण्यासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। सांगली शहर परिसरात सायंकाळी 5 वाजल्यापासून पाऊस पडण्यास प्रारंभ झाला। मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने शहराच्या मान्सूनपूर्व तयारीचा बोजवारा उडाल्याचं पाहावयास मिळालं होतं। त्यावेळी पडलेल्या पावसाचं पाणी अद्यापही गुंठेवारी भागात साचून राहिले। त्यात पुन्हा झालेल्या पावसामुळे पुन्हा पाणी साचले। पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शहरवासियांनी पावसापासून बचावासाठी बाजारपेठेतील दुकानांच्या बाहेरील बाजूस गर्दी केली होती। पावसामुळे शहरातील राम मंदिर, स्टेशन चौक, बसस्थानक परिसर, विश्रामबाग चौक, आमराई रस्ता आदी भागात पाणी साचल्याने नागरिकांना वाहन चालवताना काळजी घ्यावी लागत होती। गुरुवारी चांदणी चौकातील आठवडा बाजार असल्यामुळे भाजी विक्रेत्यांचे हाल झालेत। माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलाचं काम येत्या 2 महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन रेल्वेचे मुख्य अभियंता सुरेश पाखरे यांनी दिले। या पुलाची पाहणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यासह रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे। माधवनगर रोडवरील रेल्वे पुलाचं काम संथ गतीने सुरू असून शहरातील विविध संघटना, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून स्थानिक नागरिकांच्याकडून याबाबतीत वेळोवेळी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केली। या कामास गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात आलाय। स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी भरीव सहकार्य केलं। या कामासाठी राज्य शासनाकडून घोषित केलेला निधी अद्याप रेल्वे विभागाकडे पाठवण्यात आलेला नाही। ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या पूर्ण झाल्या असून सद्यस्थितीत कोणतीच तांत्रिक अडचण नसून आगामी 2 महिन्यात पुलाचं काम पूर्ण होईल आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन रेल्वेचे मुख्य अभियंता सुरेश पाखरे यांनी दिले। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जिल्हा उपाध्यक्ष अजय उबाळे, कुपवाड शहर उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, मिरज विभागाचे अभियंता निशिकांत शिंदे, अभियंता उत्कर्षा कसबेकर, मक्तेदार रोहन पाटील, सागर हाके, अभिजित मिरासकर, संजय पाटील, प्रताप बेडगे, प्रतीक पवार, किरण तोडकर, भूषण पवार, किशोर मुळीक, जितेंद्र बनसोडे, प्रभाकर कांबळे आदी जण उपस्थित होते।
कवठेमहांकाळ तालुक्यात टीव्ही बघण्याच्या कारणावरून सख्या बहिणीस दगडाने मारहाण करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सख्या भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रोहन बाळासो शिंदे असं संशयिताचं नाव आहे, तर रितू विशाल पवार असं मृत झालेल्या बहिणीचं नाव आहे. हा प्रकार 19 एप्रिल रोजी कवठेमहांकाळ येथील माळेवाडी येथे घडला होता. बाळासो नामदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत शहरालगत असणाऱ्या माळेवाडी येथे राहण्यास आहेत. मुलगी रितू पवार ही सुट्टीनिमित्त माहेरी माळेवाडी येथे आली होती. 19 एप्रिल रोजी टीव्ही बघण्याच्या कारणावरून भाऊ रोहन शिंदे यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला. यावेळी भावाने रागाच्या भरात बहिणीस शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. या मारहाणीत रितू पवार यांचा जबडा फ्रॅक्चर झाला. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना उपचारासाठी मिरज येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल 16 मे रोजी उपचारादरम्यान रितू पवार यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी संशयित रोहन शिंदे यास यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. रात्री उशिरा भाऊ रोहन शिंदे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार करत आहेत. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी गुरुवारी सांगली शहरातील 100 फुटी रस्त्याची 2 व्हीलरने रपेट मारत रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे. आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करण्याच्या सूचना अधिकारी आणि ठेकेदाराला दिल्या. 100 फुटी रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत लोकहित मंचने आयुक्तांकडे तक्रार केली होती. 100 फुटी रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू आहे. त्या कामाबाबत लोकहित मंचच्या वतीने आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या 2 व्हीलरवरून आयुक्तांनी भर उन्हात 100 फुटी रस्त्याच्या कामाची तिथल्या अतिक्रमणांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्याचं काम हे निकृष्ट पद्धतीने केल्याचं आढळल्याने ठेकेदारास आणि अतिक्रमणाबाबत अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावत सूचना केल्या. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी वालचंद कॉलेज चौक, धामणी रोड चौक, डीमार्ट, शामरावनगर चौक आणि कोल्हापूर रोड आदी भागातील विविध समस्या मांडल्या. यावेळी अतिक्रमणे, निकृष्ट दर्जाचं काम, विद्युत खांबांचं स्थलांतरण याबाबत लवकरच योग्य तो धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिल्या. जनसामान्यांच्यात मिसळून त्यांच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी तात्काळ निर्णय घेणारे अधिकारी म्हणून आयुक्त शुभम गुप्ता यांची प्रतिमा अधिकच आदरास प्राप्त झाली आहे. सांगलीच्या विकासासाठी सर्व सांगलीकर जनता अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. आवश्यक तिथे मोठ्या प्रमाणात जनसहभाग मिळेल अशी चर्चा जनसामान्यांच्यात सुरू झाली आहे. अवेळी आलेल्या वादळी पावसामुळे मिरज तालुक्याच्या पूर्व भागासह जिल्ह्यातील विविध शेतीचं मोठं नुकसान झालंय. द्राक्ष बागांसह नगदी पिके आणि केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शासनाने पंचनामा प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई न करता तातडीने नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट दुप्पट दराने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी केली आहे. मिरज तालुक्यातील सलगरे येथे पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेती पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिलाय. शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून तुटपुंजी मदत दिल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मिरज तालुक्याच्या पूर्व भागात सलगरे, बेळंकी, चाबुकसरवाडी, मालगाव, आरग, बेडग, लिंगणूर, खंडेराजुरी या परिसरात शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी कार्यकर्त्यांसमवेत मिरज तालुक्याच्या पूर्व भागाचा दौरा केला. त्यांनी विविध शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन नुकसान झालेल्या पिकांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना दूरध्वनी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामाबाबत आढावा घेतलाय. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तसेच त्यांना तुटपुंजी मदत देण्याचा प्रयत्न झाल्यास वंचित स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल असा इशाराही इंद्रजितदादा घाटे यांनी दिलाय. कुपवाड मुख्य रस्त्यावरील काँक्रिटीकरण कामास बुधवारी रात्री स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांच्या झालेल्या चर्चेनंतर पूर्ववत सुरुवात करण्यात आली आहे. मोहिते यांनी सर्वत्र समान अंतराने मापे टाकून प्रशासनास काम करण्यास भाग पाडू अशी ग्वाही स्थानिक नागरिकांना दिली. कोणावरही अन्याय केला जाणार नाही असं सांगितलं असलं तरी माजी नगरसेवक मोहिते यांनी आपला शब्द पाळला पाहिजे, सर्वांना न्याय दिला पाहिजे, नाहीतर असेच रेटून काम सुरू राहिल्यास काहीतरी गौड बंगाल असणार हे नक्की अशी चर्चा नागरिकांमध्ये रात्री सुरू होती. बुधवारी रात्री काम सुरू करण्याच्या वेळेस नागरिक पुन्हा एकत्र रस्त्यावर आले. त्यांनी संबंधित ठेकेदारास काम योग्य पद्धतीने करा असं ठणकावलं. सर्वत्र 9 मीटर अंतर असेल तरच काम सुरू करा असा पवित्राही घेतलाय.
यावेळी माजी नगरसेवक शेटजी मोहिते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रशासनास दोन्ही बाजूला 9 मीटर रुंदीने काम करण्यास भाग पाडू, जे अतिक्रमण असेल ते काढून रस्ता पूर्ण क्षमतेने होणार असं सांगितलं. एवढे सुरू असताना देखील मंगळवारी रात्री आणि बुधवारी रात्री सुद्धा प्रशासनाचा कोणीही प्रतिनिधी त्या संबंधित सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी उपस्थित नव्हता. वास्तविक प्रशासनाचा एक कर्मचारी असणं आवश्यक आहे. त्यामुळे रस्ता मंजूर केल्यानंतर रस्ते कामाचे पूर्व नियोजन नसल्याचं दिसून आले. रस्त्याची उंचीही वाढलेली असून रस्त्याचं पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्रासदायक कृत्रिम पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. याबाबत रस्त्याच्या कडेला असणारे व्यावसायिक व्यापाऱ्यांनीही मौन धारण केल्याने गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले. आरटीईतून नवीन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरले होते त्या विद्यार्थ्यांचेही अर्ज पुन्हा भरावे लागणार आहे. त्यामुळे पालकांची आरटीई प्रवेशासाठी चांगलीच कसोटी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आरटीई पोर्टलवर जिल्हानिहाय सुधारित शाळांची संख्या आणि प्रवेश क्षमता या लवकरच प्रसिद्ध होणार आहे. राज्य शासनाने आरटीईमध्ये केलेल्या बदलामुळे केवळ मराठी माध्यमाच्या शासकीय, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा असूनही या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जुन्याच पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात 232 शाळा आरटीईसाठी पात्र असून 1887 विद्यार्थ्यांना त्यानुसार प्रवेश मिळणार आहे.